गेल्या वेळी मी फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दल बोललो आणि त्याचे कुठले प्रकार आहेत एक्सरसाइजचे किंवा व्यायामाचे ह्याच्याबद्दल माहिती दिली. एक व्यायाम राहिला होता त्याची माहिती देतो आणि मुळात व्यायामाची आपल्याला का गरज आहे हे पण तुम्हाला सांगतो. मसल स्ट्रेचिंग ही एक्सरसाइज राहिली. या व्यायामामध्ये आपण आपल्या स्नायूंना बळकटी आणि लवचिकता देण्यासाठी थोड्याफार प्रमाणात त्याच्यावर ताण देण्याचा प्रयत्न करतो. आपण सरळ उभे राहतो, खाली वागतो आणि आपल्या अंगठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न करतो. याच एक्सरसाइजला मसल स्ट्रेचिंग म्हणतात. थोडा ताण देतो बघा आपण आपल्या शरीराला, स्ट्रेचिंग होते सगळीकडे. का करावी? तर स्नायूंना बळकटी आणण्यासाठी. कधी एक लक्षात असू द्या, कुठलीही एक्सरसाइज करायला पहिलं एक 5-10 मिनिटं एक वॉर्मअप एक्सरसाइज करा आणि मगच व्यायामांना सुरुवात करा, एक्सरसाइजला सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. सरळ एकदम जोरात कुठल्या एक्सरसाइजला स्टार्ट करू नका, नाहीतर त्रास कधी कधी बळावतात. कुठलाही व्यायाम करताना एक लक्षात असू द्या, कायमस्वरूपी कुठलाही व्यायाम करताना जर ताण होत असेल आणि काही दुखापत होत असेल तर त्वरित तो व्यायाम पहिला थांबवावा आणि डॉक्टरना भेटा आणि मग त्यांच्या सल्ल्यानुसार परत व्यायामाला सुरुवात करू शकता. तोपर्यंत ते व्यायाम करू नका. व्यायाम आपण बेसिकली कशासाठी करतो? आपल्याला ताकद मिळण्यासाठी. पण ताकद मिळण्याच्या ऐवजी आपल्याला त्रास होत असतील तर असे व्यायाम करून उपयोग नाही. काही लोक विनाकारण भरपूर व्यायाम करत सुटतात आणि नंतर मग त्रास बळावतात. तर तसं करू नका. पण मुळात काय उद्दिष्ट आहे लोकांनी व्यायाम करावा म्हणून? आपल्या सवयी सुटलेल्या आहेत, त्या सुटायला नको म्हणून ही व्यायामाची गरज आहे. जी 50-60ला वयस्कर माणसं आहेत ना, अशा माणसांना तुम्ही त्यांना 15-20 किलोमीटर चालायला सांगा, ते सहज चालून जातील. आपल्याला 2 ते 3 किलोमीटर चालायला जरी सांगितलं तरी त्रास पडतो. का माहितीये? सवय सुटलेली आहे. ती सवय सुटता कामा नये. कोणी असो, अगदी वयस्कर माणसं पण म्हणतात ना, वयाच्या 60-70ला आपण त्यांना मोठे व्यायाम नाही देऊ शकत. पण तुम्ही जर रोज 15-20 मिनिटं जरी चालत असाल तर ते चालण्याची सवय ठेवा, ती सोडू नका. लोक काही ठिकाणी बसतात, तासंतास बसून जातात, 5-5, 6-6 तास, आणि नंतर मग त्यांना बसल्यावरच बरं वाटतं. 2 पावलं चालायची जरी म्हटलं तरी त्रास होतो. म्हणून व्यायाम हा असला पाहिजे. काय माहितीये का, आपलं शरीर एका मशीन सारखं आहे. मशीन जर 2-3 महिने चालवली नाही आणि त्याला गंज लागला तर त्याच्यावर मग ऑइल आणि ग्रीसिंग टाकून परत ती मशीन चालू करायला लागते. आपलं शरीर पण मशीन सारखं आहे. नुसतं बसून राहिलं, खेळून राहिलं तर गंज चढेल. त्यामुळे चालण्याच्या सवयी सोडू नका. सतत थोडं थोडं चालण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ करण्यामागचा काय उद्देश आहे माहितीये? आपण चालणं इतकं विसरलेलो आहोत. बाजूच्या दुकानात, किराणा मालाच्या दुकानात जरी जायचं असेल ना तरी आपण लगेच 2 व्हीलर बाहेर काढतो आणि आपल्या सवयी तुटलेल्या आहेत. आणि नंतर मग 1-2 किलोमीटर जरी चालण्याची वेळ आली तरी आपण गुडघे पकडून बसतो. ही सवय आणि ही वेळ येऊ नये म्हणून चालत राहा. थोडं की नाही असेना फिजिकल ऍक्टिव्हिटी असावी, व्यायामाची सवय असावी. धन्यवाद.